लय थंडी ना. स्वेटर नाही घातलं का? हॅलो एव्हरीवन, मी रिहानी ब्लॉग्स आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं स्वागत करत आहे. हे वाल आहे ना, हा मागच्याच एकदम बारीक रोपं होते. आता बघा, हा बाबांचा नातू आहे आणि हा इथं अभ्यास करतोय. काय काढलं? पुन्हा एकदा बाबांच्या घरात आलोय. आता हे माणुसकीच्या घरात मी पुन्हा एकदा आलोय. मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही, बाबांना भेटण्यासाठी आम्ही परत एकदा आलोय. बसू. बाबांनी लक्षात ठेवलं लहान बाळ कुठे आहे. करायचं का खायला? विचारा. दे थोडा करतो. नाही खायला नका करू. थोडा तात्पुरता हे करायचा. बघा, खायला आणलंय आम्ही तुम्हाला. तुला काय नको तर मी सांगत होतो. बाबांची गडबड चालली आहे, त्यांना काहीतरी बनवायचं. हा ना, काय आणलंय बाबाला म्हणा. बाबा ऐका ना, आता शेंगा तुमच्याकडे ना इकडं वालाच्या. मी आणतोला, तुम्हाला काय करायचे? हा, आम्ही येतो ना तिकडे खाली वाला. बाबांची तकतक चालली आहे बनवण्यासाठी. त्या ठेवून दे तिथं. दीदी एक ताट आण बरं. मग पोराचा तिकडे पोट भरतात. ती पोराचा होता ती आऊ एक शेत आहे, तिच्याकडे गेले शेत. हा, आजी कुठे गेली? आजी ते एक शेट आहे, त्या शेट गेले. आम्ही तुम्हाला तिकडे सापडायला गेलतो. बस ये इकडून बस. त्याला काय राव. हा ये दीदी ये ना, खाऊन जा. गरम होते ना ते एकदम. कागद ओला झाला ना. एकदम गरम होते ते. गावाकडचे वडापाव होते हे गावाकडचे वडापाव. बाबा खा बरं. बोला. तुमच्यासाठी आणलंय तुम्हाला. त्याला का आणू? हा होईल होईल. मग खवले धर. नाही खाऊ द्या दिदीला. धरा, घ्या बाबा. मला तुम्ही काय तुम्ही नाही आम्ही खातो ना. हाय ते घ्या, मला हाय ते घ्या घेतो आम्ही. दीदी खा ना. ये इकडे चल. धर त्याला दे. हा भाऊ अर्धा घे. तुम्हाला दिला मी खातो. मला नाही गरज. घ्या हो, का बाज झाले. घ्या, माझ्यात ना अर्धा घ्या. बाबाकडनं शिकलो आपण, अर्धा घ्या. आवडलं वडापाव? काय नाव आहे तुझं? हरी. आर्यन. अरे वा, नाव तर भारी आहे. आणला काय दीदी ना? हा ठीक आहे. कधी आपण बोलायचंच होतो तर यांनी चहा पण ठेवला आतमध्ये. शेळ एकच ठेवल्या का आता? थोडं कमी कर. तुझं नाव काय आहे? भाग्यश्री. ही आहे भाग्यश्री, बाबांची नात आहे. यांनी चहा बनवलाय आता आमच्यासाठी. मागच्या वेळेस दोघं नव्हते, बाहेर गेले होते ना, शेळ्यांकडे गेले होते ना. बाबांच्या इथं आहे वाल आहे, शेंगा. हा हा हा. बाबा रवा वगैरे बनवण्याची तयारी करत होते. भाऊजी म्हणे की नको नको,
तर आम्हीच बनवतो काहीतरी. बाबांची एवढी तकतक पाहून बरं नाही वाटलं ना की बाबांना असं काही बनवायला लावं. तर मग आता ते शेंगा तोडताय. याचा आता आम्ही इथंच भात बनवणार. कारण त्यांचं जे मन आहे ना की कुणी असं खाली पोट नाही गेलं पाहिजे किंवा असं बिना चहाचं नाही गेलं पाहिजे असं आहे. रोज स्वयंपाक बनवते ताई तू? आजी किती वाजता येते? 5 वाजता. शाळा घेऊन गेली काय? तांदूळ निवडती. काय बनवणार दाखव. मी देते धुवून. दाखव मी धुवून घेते. जा तू तिथे बस. बाबा एवढ्या शेंगा घेऊन आले. याच्या उद्या राहता येऊ द्या मला. बाबा शेंगा घेऊन आलेत आणि बाबांचं चाललंय आता शेंगा सोलायचं काम. कारण की त्यांचं लय आग्रहाचं आपली तर ती कढई उठ कढई तिथं शेंगा सोलायला बसले सगळे. सोल भाताची तयारी चाले. लसूण सोलते आता. वालाच्या शेंगा आहेत या. गोडवाल म्हणतात त्याला. गावात जाते ना शाळेमध्ये हा ना. आता आज फक्त रविवारची सुट्टी आहे का? हा हा. मग आज उद्यापासून शाळेत जायचं. शाळेत ना सगळं स्वयंपाक करते तू? कुणी शिकवला स्वयंपाक करायला? आजीने शिकवला. अभ्यास कधी करते? रात्रीचा अभ्यास करते. परिस्थिती मुलांना किती काम करायला शिकवतात. काम नाही, परिस्थिती या मुलांना काय सक्षम बनवते. नाही खरं. बाकीच्या दुसऱ्या गोष्टींमध्ये हे मुलं कसे असतात की कमजोर असे राहत नाही, सक्षम होऊन जातात हे घरकामामध्ये का व्हायना. थोडं पूर्वी जी आपल्याला आजी मिळाली, आता ती तर किती म्हणजे की किती गोष्टी त्यांनी सांगितल्या जुन्या वेळेच्या त्या, की कसं त्यावेळेस 1 रुपया कमावण्यासाठी किती धडपड असायची. पण तीच परिस्थिती आजीला देखील त्यांना माहिती आहे. पण कसं आहे की त्या आजींच्या वेळेस शिक्षण काय त्यांना मिळालं नसेल असं, तर आजी त्या अशिक्षित होत्या, त्यांना शिक्षण तर मिळालं नाही. पण अशा परिस्थितीत देखील पण त्यांनी कसं की जे इथले जे काही डोंगर आहेत त्या डोंगरांचे कसं त्यांनी स्वतः ते गाणे रचले आहेत. या ज्या काही परिस्थिती येतात माणसांना, जो एकटेपणा येतो, या एकटेपणातून देखील माणूस शिकत जातो. आणि तसंच की इथं कोणी रचलेलं नाही असे गाणे त्यांनी, तुम्ही पाहिलेच की कसे गाणे आजीने म्हणून दाखवले. ती शिकवून जाते, सक्षम बनवते प्रत्येकाला. आता हे देखील हे मुली, हा मुलगा इथे तुम्ही पाहता. पण आज हे असे आहेत, पण काही ना काही हे देखील शिकतात आज परिस्थितीतून. कांदा कापू राहिले बाबा आणि दिनो, अजून सोलताय शेंगाच. एवढे दाणे काढलेत, लय शेंगा झाल्यात ना. तुम्हाला आता चुलीवर जसं की आपल्याला बनवायचं आहे स्वयंपाक, फाटे तोडायचे, त्याच्यासाठी काढायचा कोयता. या ठिकाणी वरती असं ठेवलेला आहे कोयता. फाटे कोण तोडतं? तूच तोडती का? चल बरं, कशी तोडती दाखव मला पण. एवढं करायचं, एवढे तुला काय करायचं ते करू ना. तुला काय मी आहे. हा बरोबर. याला आपला मुतळा काढत टन चढून आलो बघ, असं चढ आहे तिथं. तिच्या पण पडलं तेव्हाच निघाल तर गाठा खाली तेव्हा. हा इथं रडत होती मागच्या वेळेस आम्ही आलती. अजून देऊ का? हे कागद टाकू याच्यात. पेटेल ना. लाईट गेली आता. कागद टाकू म्हणजे चूल पेटेल लवकर. ठीक आहे. कपडे संपले. आहे का माचीस? घेतलं की बारीक
मग काढलं मग भातामध्ये टाकायचं. सगळं आता बघा हे वालाच्या बिया आहे, आता हे शिजायला टाकल्यात. हे बघा झाकून ठेवलंय आता याला तुला येतो बनवता सोलभात? अरे वा, हुशार आहे तू खूप आहे ना. बटाटे पण टाका शिजायला. शिजणार नाही मग. हे बटाटे तिला खूप चांगल्या पद्धतीचं नॉलेज आहे. बटाटे नंतर शिजणार नाही म्हणून तिने शिजायला टाकले ते. आता भाग्यश्री खूप हुशार आहे. आता हे बघा कसलं काढत भाग्यश्री या बाबा. ते रानातून आणलेला होता, आणला नाही. मग हेच काही गळगळण झाल्या. वाटलं तर आणून ठेल मी. रानातून आणलेला काढ आहे. थांब, प्लेट नको काढू, असं चमच्याने काढ त्याच्यातून. मग असं जाळकर पुढे प्लेट नाही काढायची, असं काढत जायचं. आहे अजून मीठ टाक त्याच्यात, लवकर शिजल. जाड मीठ आहे. चमच्यात टाकून टाक, हाताने नको टाकू. हा, अशी जाळामध्ये डिश नाही काढत जायची बरं का. लवकर शिजण्यासाठी बाबा इथेच जाळ लावत बसले चुलीमध्ये आणि चेक पण करताय शिजलं की नाही. लसूण लगेच टाकायचं. नाही थांब, तांदूळ थोडं धुवून टाकू द्या. हा, तांदूळ धुवायला देते का दीदी काहीतरी? मोबाईल दाखवत बसलाय. हा उचकलं चला. वर जायचं. घेतला कॉलोनी. आता आजी येईल ना शेळ्यांकडून. आजी येतील आता शेळ्यांकडून. मागच्या टायमाला आजी भेट झाली का नाही तुमची? नाही, आजी त्यावेळेस पण गेले होते, कारण त्यावेळेस दुपारचे आलो होतो ना आम्ही. बाबाकडे हिरडा आहे असा. हे झाडूच्या काड्या कसल्या आहे? दाखव इकडं, दाखव. बघ यांचा झाडू बघा बाबांच्या इथं पाहिला. कसल्या काड्या आहे हा? ते मला नाही माहित, माझ्या मम्मीने आणले. मम्मीने आणलं. भारी झाडू आहे. तुम्ही आमच्यासाठी तोडत होते का? बघा ताईंनी, त्यांना पण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, यांनी इथली परिस्थिती सांगितली. आता यांनी आम्हाला शेंगा दिल्यात. ए ज्योती, तू पण शेंगा तोडती? भेटल्या नाही तुम्ही मागच्या वेळेस आम्हाला? हा हो ना, माग शेळ्यांकडे गेले होते ना आता पण. थंडी कशी इकडं? लय थंडी ना. स्वेटर नाही घातलं का? हा, शिजला का आजी भात? थोडं पाणी टाकायचं सकाळी सकाळी. नाही जातो आता. सकाळी जावा ना आता.
तर फ्रेंड्स, आजीबाबांबरोबर घालवलेला वेळ हा मी पुढच्या पार्टमध्ये अपलोड करणार आहे, कारण आता व्हिडिओ खूप मोठा झाला असता. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे. व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट करून नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ लवकरच अपलोड होणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया पुन्हा एकदा खूप सट्टीच्या सुंदरशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिहानी ब्लॉग बघत राहा.